नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख ही योजना चालू करण्यात आलेली आहे। नानाजी देशमुख या योजनेअंतर्गत आपल्याला बऱ्याच काही योजना दिल्या गेल्या होत्या। म्हणजे ज्यामध्ये 90% अनुदानावर ट्रॅक्टर दिलं गेलं होतं। त्याचबरोबर स्प्रिंकलर जे आहेत ते 80% अनुदानावर दिले गेले होते। त्याचबरोबर ड्रिप असतील याला सुद्धा 80% अनुदान दिलं गेलं होतं। त्याचबरोबर पीव्हीसी पाईप असतील याला सुद्धा 80% अनुदान हे दिलं गेलं होतं। त्याचबरोबर 100% अनुदानावर विहिरी सुद्धा वाटप करण्यात आल्या होत्या। या पोखरा नानाजी देशमुख या योजनेअंतर्गत पहिला टप्पा हा पार करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच काही गावं, बरेच काही जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे। सुरुवातीला जवळपास 16 जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला होता आणि परत 21 जिल्हे यामध्ये वाढवण्यात आलेले आहे। या 21 जिल्ह्याच्या याद्या सुद्धा आपण काही मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहे। तालुक्याच्या याद्या सुद्धा आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की शेतकऱ्यांच्या या योजनेची अंमलबजावणी कधी केली जाणार आहे, एकंदरीत म्हणजेच हा फॉर्म भरण्याकरता सुरुवात कधी केली जाणार आहे, या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर निधी किती आलेला आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने पोखरा 1 म्हणजे नानाजी देशमुख ही पहिले सुरुवातीला 3 वर्ष योजना राबवण्यात आली होती। काही जिल्ह्यात 5 वर्षासाठी ही योजना राबवण्यात आली होती आणि याला परत एकदा वाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही सुरुवातीचे तालुके होते, काही जिल्हे होते, त्यामध्ये परत काही नवीन जिल्हे यामध्ये वाढवण्यात आलेले आहे। सुरुवातीला 16 जिल्ह्यात ही योजना चालू करण्यात आली होती आणि परत एकदा 21 जिल्ह्यामध्ये वाढवण्यात आलेले आहे। त्या पद्धतीच्या याद्या सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत। त्या गावच्या याद्या सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत। परंतु आता शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने योजना राबवण्यात येत आहे त्या पद्धतीने गावाची आणेवारी किंवा गावाचे जी दत्तक बँक असतात त्या दत्तक बँकेच्या माध्यमातून त्याला टेंडर दिलं जाते आणि त्या टेंडरला आज मंजुरी देण्यात आलेली आहे। तशा पद्धतीची या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे। या GRच्या माध्यमातून बँक ज्या आहेत त्या दत्तक दिल्या जातील, म्हणजेच गावं जे आहेत ते दत्तक दिले जातील आणि दत्तक दिल्यानंतर त्या बँकेचा निधी आहे तो मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजे त्या बँकेला तो निधी पाठवण्यात येईल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे विहीर असेल 100% अनुदानावर, त्याचबरोबर 90% अनुदानावर गटासाठी ट्रॅक्टर दिलं जाते। त्याचबरोबर स्प्रिंकलर असतील, स्प्रिंकलरची अनुदानाची जे टक्केवारी आहे ते 80% असते। त्याचबरोबर ड्रीप असतील, ड्रीपला सुद्धा 80% अनुदान दिले जाते। त्याचबरोबर आपल्याला पीव्हीसी पाईप लागतात पाईपलाईनसाठी, त्याला सुद्धा 80% अनुदान दिले जाते। त्याचबरोबर शेतकऱ्यांची जे शेतीचे अवजार आहेत, ट्रॅक्टर आहेत किंवा इतर मळणी यंत्र असेल, त्याचबरोबर कापणी यंत्र असेल, पेरणी यंत्र असेल, नागर असेल, वखर असेल इत्यादी योजनेचा यामध्ये समावेश केला जातो। त्याचबरोबर टाली असेल, वाहतूक वाहनाच्या अंतर्गत म्हणजे वाहतूक साधनाच्या अंतर्गत या योजनेचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो। त्याचबरोबर कडबा कुट्टी असेल, त्याचबरोबर चार्जिंग पंप असेल, सोलर असेल, विहीर असेल इत्यादी योजनेचा यामध्ये समावेश केला जातो आणि त्याचे आता फॉर्म सुद्धा लवकरच भरण्याकरता सुरुवात केली जाणार आहे आणि जवळपास 6,000 कोटीचा निधी यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। नवीन निधी यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि या बँकेच्या माध्यमातून आता आपले गाव जे आहेत ते दत्तक घेतल्या जातील। दत्तक घेतल्यानंतर आपल्या त्या गावाची यादी परत एकदा प्रकाशित केली जाईल आणि त्यानुसार आपल्याला त्या योजनेचा लाभ आपण नानाजी देशमुख या वेबसाईटवर जाऊन तो आपला फॉर्म सुद्धा भरू शकतो। परंतु त्यासाठी आपला आधार नंबर जे आहे ते आपल्या मोबाईल नंबर जे आहे ते आपल्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं असणार आहे। त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा महाडीपीटीचा फॉर्म असेल, त्याचबरोबर पोखरा योजनेचा फॉर्म असेल, ह्या दोन्ही योजनेचा आपल्याला फॉर्म भरता येत नाही, कारण तर आपला आधार लिंक नसेल तर कोणत्याच प्रकारचा आपण यामध्ये समावेश किंवा फॉर्म भरू शकत नाही किंवा सबसिडी आपल्याला ती मिळत नाही। याची अंमलबजावणी किंवा ती फॉर्मची सुरुवात सुद्धा आपल्याला लवकरच कळवण्यात येईल। ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याकरता सुरुवात होईल त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।